नमस्कार मित्रांनो, नर्सिंग डी कोडमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत नाजूक पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. गर्भधारणेदरम्यान सुरक्षित औषधोपचार. ही एक अशी परिस्थिती आहे जिथे घेतलेला प्रत्येक निर्णय हा एका नाही तर 2 जीवांवर परिणाम करतो. बघूया आज आपण काय काय समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हा प्रश्नच आपल्याला विचार करायला लावतो, नाही का? जेव्हा 2 जीव धोक्यात असतात तेव्हा एका रुग्णावर उपचार कसे करावे, हा प्रश्नच या विषयाचं गांभीर्य आणि आजच्या आपल्या चर्चेचं महत्त्व स्पष्ट करतो. चला तर मग या विषयाच्या खोलात जाऊया. आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी उच्च रक्तदाब, मग फिट येण्याची समस्या, त्यानंतर थायरॉईडची ट्रीटमेंट आणि शेवटी या सगळ्याचा एक क्विक रिकॅप म्हणजे टाळायच्या औषधांची एक फायनल लिस्ट. चला, पहिला विषय घेऊया, हायपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाब. ही तशी खूप सामान्य समस्या आहे, पण गंमत म्हणजे यासाठीची जी नेहमीची औषधं आहेत ना, ती इथे अजिबात चालत नाहीत. आता हे लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक आहे. गर्भधारणेदरम्यान कोणती बीपीची औषधं टाळायची हे ओळखण्यासाठी फक्त त्यांच्या नावाच्या शेवटी बघा. जर तुम्हाला प्रेल किंवा सार्टन दिसलं की समजायचं ही औषधं टाळायची आहेत. किती सोपं आहे बघा. आणि म्हणूनच हे अगदी डोक्यात फिट करून ठेवा. ही जी नेहमीची औषधं आहेत, AC इनिबिटर्स आणि ARBs, ती प्रेग्नन्सीमध्ये अजिबात म्हणजे अजिबात चालत नाहीत. हा एक प्रकारे नो गो झोन आहे. मग करायचं काय? सोपं आहे. धोकादायक औषधं बंद करायची आणि सुरक्षित पर्यायांकडे वळायचं. डाव्या बाजूला बघा, ही आहेत ती औषधं जी थांबवायची आहेत आणि उजव्या बाजूला हे आहेत ते सेफ ऑप्शन्स जे आपण सुरू करू शकतो. चला, आता या सुरक्षित पर्यायांवर जरा नजर टाकूया. या लिस्टमध्ये आहेत लॅबेटलोल, हायड्रालिझिन आणि निकार्डिपिन. पण एक नाव लक्षात ठेवा, मिथाईल डोपा. याला अनेकदा बेस्ट चॉईस मानलं जातं. पण का? बघूया. आणि हे आहे त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण. समजा गर्भवती स्त्रीला अस्थमा असेल तर लॅबिटालॉल सारखे बीटा ब्लॉकर्स खूप रिस्की ठरू शकतात. त्याने श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. अशा वेळेस मिथाईल डोपा हाच एक आणि एकमेव सुरक्षित पर्याय उरतो. ओके, आता वळूया पुढच्या विषयाकडे, फिट येण्याची समस्या म्हणजेच एपिलेप्सी. इथे तर चुकीच्या औषधामुळे गर्भाच्या विकासावर खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. इथली निवड खूपच सोपी आणि स्पष्ट आहे. सोडियम व्हॅल्प्रोएट याला तर सरळ सरळ नाही म्हणायचं आणि त्याऐवजी लॅमोट्रिजिन आणि लेव्हेटिरासेटम हे 2 सुरक्षित पर्याय निवडायचे आहेत. पण सोडियम व्हॅल्प्रोएट इतका धोकादायक काय आहे? कारण त्याचा थेट संबंध आहे न्यूरल ट्यूब डिफेक्ट्सशी. म्हणजे काय तर बाळाच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या डेव्हलपमेंटमध्ये गंभीर दोष निर्माण होऊ शकतात आणि ही अशी रिस्क आहे जी आपण कधीच घेऊ शकत नाही. आता बोलूया हायपरथायरॉइडिझमबद्दल. ही एक अशी कंडिशन आहे जिथे प्रेग्नन्सीच्या कोणत्या स्टेजमध्ये आहोत यावर योग्य औषध अवलंबून असतं. म्हणजे टायमिंग इज एव्हरीथिंग. हा टेबल बघितला की सगळा गोंधळ दूर होतो. रूल एकदम सिंपल आहे. पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये वापरायचं प्रोपिल थायोयुरॅसिल म्हणजे PTU आणि पहिला ट्रायमेस्टर संपला की लगेच दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायमेस्टरसाठी मेथिमॅझोलवर यायचं. हा स्विच करणं खूप खूप महत्त्वाचं आहे. चला, PTU बद्दलचा हा नियम परत एकदा पक्का करूया. हे औषध पहिल्या तिमाहीसाठी एकदम परफेक्ट आहे, पण त्यानंतर म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत ते वापरायचं नाहीये. ही जी वेळेची मर्यादा आहे ना, ती पाळणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र करून एका फायनल स्पष्ट सारांश स्लाइडमध्ये बघूया. म्हणजे हे महत्त्वाचे मुद्दे कायम आपल्या लक्षात राहतील. आणि हे आहे या सगळ्या चर्चेचं सार. आपण ज्या 3 कंडिशन्स बघितल्या त्या प्रत्येकासाठी एक क्विक रेफरन्स गाईड. काय टाळायचं आणि त्याऐवजी काय वापरायचं हे अगदी स्पष्ट दिसतंय. खरंय ना? योग्य ज्ञान हीच खरी ताकद आहे आणि त्याने जीव वाचू शकतो. आणि आपण आजची चर्चा या महत्त्वाच्या विचाराने संपूया. ही गोष्ट फक्त या 3 आजारांपुरती नाहीये. यातून हे दिसतं की मेडिकल सायन्समध्ये आणि खास करून प्रेग्नन्सीमध्ये सतत अपडेट राहणं आणि उपचारांचं पुन्हा पुन्हा मूल्यांकन करणं किती गरजेचं आहे. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित माहितीपूर्ण सादरीकरण तयार करण्यासाठी आमची टीम दिवस-रात्र मेहनत घेत असते. जर आपल्याला आमचं काम उपयुक्त वाटत असेल तर आपला पाठिंबा आमच्यासाठी खूप मोलाचा ठरेल. नर्सिंगबद्दल अजून माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिसणारं सादरीकरण नक्की बघा आणि हो, नर्सिंग डिकोडला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.